नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता भूमीच्या हाताला दुखापत झालेली असते. त्यामुळे आकाश जरी तिच्याबरोबर बोलत नसला तरीसुद्धा त्याला भूमीची खूप जास्त काळजी वाटत असते. आणि त्यामुळे इथे जेव्हा पौर्णिमा भूमीच्या दिशेने त्या चाव्या मुद्दामून फेकते आणि भूमी त्या पकडताना तिचा हात दुखतो, तेव्हा इथे आकाशला भूमीची खूपच जास्त काळजी वाटते आणि तो भूमीचा हात आता इथे चेपून देत असतो, त्याची मालिश करत असतो. तेव्हा इथे रागिनी त्या दोघांकडे बघत असते. तिला भीती वाटते की आता या दोघांमधला अबोला कमी होतोय की काय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, खरंच खूप बरं वाटतंय, थँक्यू. असं म्हणाल्यानंतर इथे आकाश तिचा हात थोडासा मालिश करून देतो, थोडा दाबून देतो. त्याच्यानंतरला आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा इथे पौर्णिमासुद्धा गेल्यानंतर भूमी आता रागिनीजवळ येते आणि म्हणते, काय झालं? तुम्ही एवढे प्रयत्न केलेत, पण शेवटीला याच्यातून काय निष्पन्न झालं? तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल ना, की आकाशचं माझ्यावरती किती जास्त प्रेम आहे. तुम्ही चाव्यांचा जो काही प्लॅन केला होतात ना, तो छान होता, पण तुमचा प्लॅन फ्लॉप झाला ना. कारण मी सुद्धा आता शिकते हळूहळू तुमच्याकडूनच कशी कटकारस्थानं करतात आणि कसे डावपेच खेळायचे हे तुमच्याकडूनच शिकते ना मी आता. मला हळूहळू जमेल सगळं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, कितीही शिकलीस ना माझ्याकडून तरीसुद्धा माझ्यासारखे डावपेच तुला खेळता येणार नाही. तुला कळलं ना? तेव्हा भूमी म्हणते की उद्या जे काही होणार आहे ना विजयादशमीच्या दिवशी, ते तुम्हाला कळेलच. तेव्हा तुमचे डोळे आहेत ना, ते खाडकन उघडतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी आकाश माझ्याबरोबर बोलत नसला तरीसुद्धा त्याला माझी खूप जास्त काळजी आहे. तुम्ही बघितलंत ना, आता माझ्या हाताला जरा काही दुखलं तर लगेच मालिश करून दिली. रागिनी म्हणते, अगं तुझी काळजी असली म्हणून काय झालं, पण अजूनही आकाश तुझ्याबरोबर बोलत नाही आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवतो. तेव्हा दोघींचं बोलणं चालू असताना इथे आता डोअरबेलचा आवाज होतो. तेव्हा रागिनी दारामध्ये बघायला येते. दारामध्ये आल्यानंतर तिथे कुणीही नसतं, मात्र एक व्हाईट कलरचा बॉक्स तिथे ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी आणलेलं असतं आणि आकाश महाजन असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनी त्याच्यामध्ये बघते तर एक न्यूजपेपर असतो. तेव्हा रागिनी बॉक्समधून न्यूजपेपर आता बाहेर काढते, तर त्या न्यूजपेपरवरती लिहिलेलं असतं की हा अपघात नाही तर हा खून आहे, अशी बातमी लिहिलेली वाचल्यानंतर आता भूमी म्हणत असते, बघितलंत ना याच्यामध्ये काय छापून आले ते. तेव्हा रागिनी तो पेपर आता फाडून टाकतच असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो, आई, अगं कसलं पार्सल आलंय? आणि आकाश तिथे आल्यानंतर इथे रागिनीला तो न्यूजपेपर आता काही फाडता येत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, आई सांग ना, अगं कसलं पार्सल आलंय? तेव्हा इथे रागिनी तो पेपर आपल्या हातामध्ये घेऊन आता उभी राहिलेली असते. तेव्हा आकाश तिला विचारतो, आई सांग ना, काय आलं पेपरमध्ये छापून एवढं? तेव्हा आता रागिनी तो पेपर आकाशला दाखवते. आकाश तो पेपर तिच्या हातातून घेतो आणि बघतो तर काय, हा अपघात नव्हता, हा खून होता, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि अगदी इथे नाव वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि हा अपघात नसून खून होता, ही बातमी आता त्याच्यामध्ये छापून आल्यानंतर आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि आकाश आता खाली पडणार. तेवढ्यातच भूमी त्याला खुर्चीवरती बसवते आणि म्हणते, आकाश काय झालं, तुला काय एवढा त्रास झाला? आणि ती त्याला पाणीसुद्धा प्यायला देते. म्हणते, हे घे आकाश, थोडं पाणी पी, तुला बरं वाटेल. तेव्हा इथे आकाश आता भूमीने दिलेलं पाणी वगैरे पितो आणि ती बातमीसुद्धा तो वाचतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे पण या न्यूजपेपरमध्ये अशी कशीही बातमी आली? आत्ता बघा ना, म्हणजे आत्ताच कुठे आकाशने ती केस रिओपन करायला सांगितली होती. म्हणजे आकाश आणि त्याच्या आईवडिलांचा जो झालेला अपघात, हा अपघात नव्हता तर खून होता आणि आम्हाला आधीपासूनच संशय होता. म्हणूनच आकाशने ती केस रिओपन केलेली आहे. पण आकाश, तू बघतोयस ना, इथे तू केस रिओपन केलीस आणि लगेच पेपरमध्ये बातमीसुद्धा छापून आली. म्हणजे ही गोष्ट कुणाला माहिती आहे का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही आकाश, अरे मला असं नाही वाटत. म्हणजे बघ ना, कुणाला तरी कुणकुणी लागले असेल आणि कुणीतरी मुद्दामून ही बातमी छापून आणली असेल, बाकी काही नाही. म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या घरातली गोष्ट काय माहिती आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, आत्या, बाहेरच्या लोकांना आपल्या घरातली गोष्ट माहिती नाही आहे, मग हे केलं कुणी असेल? कुणीतरी बाहेरचीच व्यक्ती असेल ना, की घरातली व्यक्ती आहे ज्यांनी हा अपघात घडून आणला होता. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं भूमी, काय बोलतेस तू? आपल्या घरातली व्यक्ती का बरं कुणी असेल? तेव्हा आकाश म्हणत असतो की मला आता ह्या बातमीबद्दल गायकवाड सरांशी बोलावं लागेल, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी जरा बोलून येतो, त्यांना भेटून येतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो आकाश, जा रे बाबा जा. म्हणजे माझ्या वहिनीचा आणि दादाचा कुणी खून केलाय काय माहिती, असं ती नाटक करत असते.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आत्या बघितलंत ना, आता फक्त ही पेपरमध्ये बातमी छापून आलेली आहे. लवकरच हे सत्य सगळ्यांना कळेल की हा अपघात होता की खून होता म्हणून. आणि आता मला सुद्धा तुमच्यासारखे डावपेच करता येतात. काय करायला पाहिजे, काय नको करायला, हे सगळं आपल्याला सुद्धा आलं पाहिजे ना. आता बघाच तुम्ही आत्या, उद्या विजयादशमी आहे, श्रीमंगलनाचा दिवस. आणि त्या दिवशी तुमचा हा खोटा चेहरा आहे ना, मी सगळ्यांच्या समोर आणेन. जे काही चांगुलपणाचं नाटक करता, हे उद्या सगळ्यांना सत्य कळेलच. तेव्हा इथे भूमी आता फोनवरती बोलत असते. प्रशांतला म्हणते की प्रशांत, अरे अगदी योग्य वेळेवरती तू तो बॉक्स आणून दारामध्ये ठेवला होतास. तुला कळतंय का, त्या बॉक्सचा खूपच जास्त फायदा झालेला आहे. आणि थँक्यू सो मच, तू माझी अशी मदत करत असतोस. तेवढ्यातच तिथे आता रागिनी मागे आलेली असते. हे भूमीला कळतं. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, आता मी फोन ठेवते, आपण नंतर बोलूया. तेव्हा भूमी म्हणत असते, मला वाटलंच होतं की आत्या तुम्ही इथे याल. तुम्ही इथे आले आहेत ना, मला जाब विचारायला, मला प्रश्न विचारायला. तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ तर झालंच असेल, म्हणून तर तुम्ही इथे आले आहेत मला विचारायला की मी हे सगळं का बरं केलं, बरोबर की नाही. हे करण्यामागचा माझा हेतू तरी काय, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना. बरं ठीक आहे, ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. तुम्ही जरा शांत व्हा. आधी मी जरा काम करू का, मी काम करते, नंतरच तुम्हाला सगळं काही सांगते. हे बघा आत्या, हे जे काही मी केलं आहे ना, त्याच्यामागे माझा नक्कीच काहीतरी चांगला हेतू आहे. तुम्ही एक काम करता का, जरा मला भाजी निवडून देता का, म्हणजे स्वयंपाकसुद्धा लवकर करून होईल. नाही कसं आहे ना आत्या, कट कारस्थानं करण्यामध्ये जेवढं डोकं लावतं ना, त्यातलं थोडा वेळ, थोडं डोकं जर तुम्ही भाजी निवडायला किंवा स्वयंपाक करायला लावलात ना, तर डोक्यामध्ये जे असे घाणेरडे विचार येतात ना तुमच्या, डावपेच खेळायचे, ते विचार तरी येणार नाही. आणि स्वतःच्या कष्टाने जर थोडं जेवण बनवलं तर थोडी का नाही बुद्धी पण तुम्हाला येईलच. थोडी तरी बुद्धी हवी आहे ना तुम्हाला. तेव्हा इथे आता रागीने ते भाजीचं ताट घेऊन धाडकन किचनवरती टाकते. तेव्हा भूमी म्हणते, हो हो आत्या, जरा शांत व्हा, शांत व्हा. अहो एवढा राग, ह्या वयात तब्येतीला बरा नाही, किती रागराग करताय. तेव्हा रागिनी म्हणत असते, तू स्वतःला खूपच जास्त शहाणी समजतेस का, तुला खूप अक्कल आहे असं वाटतं का तुला. अगं एक गोष्ट काय केलीस तर तुला काय वाटतं, आकाश लगेच तुझ्याबरोबर बोलायला येईल का. तेव्हा इथे रागिनी आता म्हणत असते की हे सगळं तू का केलेस ना, ते आधी मला कळू दे जरा. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा आत्या, मी हे सगळं करण्यामागे 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आकाश आता या मूळ मुद्द्याकडून भरकटला नाही गेला पाहिजे. म्हणजे त्याच्या मनामध्ये हे जिवंत राहिलं पाहिजे की त्याच्या आईवडिलांचा हा खून केला होता, तो अपघात नाही आहे. आणि तुम्ही हे जे काही कटकारस्थानं करताय ना, त्यामुळे आकाश त्याच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष करतोय. तेव्हा त्याच्या मनामध्ये मला जिवंत ठेवायचं आहे की आईवडिलांची केस जी रिओपन केले त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. हे सुद्धा एक गोष्ट घडली. आणि दुसरी म्हणजे आकाश आता माझ्याजवळ नक्की बोलायला येईल. आईबाबांचा विषय आला की त्याला माझ्याशी बोलावं लागतं आणि म्हणून तो माझ्याकडे बोलायला यायला पाहिजे, ही तर माझी मनापासूनची इच्छा आहे, म्हणून मी हे सगळं केलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. आकाश तुझ्याबरोबर अजिबात बोलायला येणार नाही. त्यानंतर इथे आकाश आता आपल्या आईवडिलांचा फोटो मोबाईलमध्ये बघत बसलेला असतो. तो आपल्या आईवडिलांना मिस करत असतो. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि म्हणतात, अरे आकाश, अरे कधीपासून तुझ्या आईवडिलांचा फोटो बघतोयस, पुरुषाने एवढं हळवं नसावं बाळा, तुला त्रास होईल या सगळ्याचा. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आजी, अगं बघ ना, आई बाबा सतत मला दिसत असतात. आई मला सुद्धा दिसली, त्यानंतरला भूमीला सुद्धा दिसली, आणि भूमीला आई दिसल्यानंतरला लगेच ही बातमी न्यूजपेपरमध्ये सुद्धा छापून आली. म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये असं काही घडलं नव्हतं गं, जे आता घडायला लागले. म्हणजे मला असं वाटतंय की आईबाबांची सुद्धा हीच इच्छा आहे की लवकरात लवकर या केसचा सोक्षमोक्ष लागायला हवा. आणि इथे आकाश म्हणत असतो की आजी, जर असंच असेल ना, तर मी आईबाबांना लवकरात लवकर न्याय मिळवून देईन. या केसमध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि आईबाबांना न्याय मिळवून देईन, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा आजी म्हणत असते, अरे पण हे लोक कोण आहेत जी बातमी छापून देत आहेत, मग ते लोक समोर का येत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ते आपल्याला सगळं लवकर कळेलच. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही आकाश भाऊजी, मला असं वाटतंय की ही गोष्ट आहे ना, कुणाला तरी बाहेर कानकुणी लागली असेल की तुम्ही केस रिओपन केले, आणि म्हणून आता काही लोक असं मुद्दामून छापून देत आहेत की आम्हाला सगळं काही माहिती आहे म्हणून. हा अपघात नसून खून आहे. कारण का, लोकांना तुमच्याकडून पैसे उकळायचे असतील
तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही मला असं नाही वाटत. ज्यांना पैसे हवे असतात ना ते लोक आधीच पैसे मागतात, एवढा उशिरापर्यंत थांबत नाही. आजी मी एक काम करतो, भूमीजवळ जरा बोलून घेतो. तिला या केसबद्दल मी सांगितलं ना की नक्कीच ती मला काहीतरी पॉझिटिव्ह सांगेल. तेव्हा आजी म्हणतात, जा जा भूमीबरोबर बोल तू. तसंही तुम्ही दोघे जर एकमेकांजवळ बोलात तर तुमचा अबोला तरी संपेल. तेव्हा आकाश आता भूमीजवळ बोलायला येत असतो. रागिनी ते बघते की आकाश आता भूमीच्या दिशेने येतोय. तेव्हा रागिनी पुन्हा किचनमध्ये येते आणि म्हणते, काय गं भूमी, तुझ्या आईवडिलांनी तुला हे संस्कार दिलेत का? सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा तुला शांत बसता येत नाही का? कसले हे कटकारस्थानं करतेस गं? का तू माझं घर तोडण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा भूमी आता सगळं काही रागिनीचं बोलणं ऐकतच त्याने ती म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? मी घर तोडते? अहो खऱ्या कारस्थानी तर तुम्ही आहात. तुम्ही हे घर उद्ध्वस्त केलेत, तुम्ही आकाशच्या आईवडिलांना मारलेत, तुम्ही सगळं घर नासवताय आणि मला बोलताय तुमच्यामुळे माझा आकाश माझ्याबरोबर बोलत नाही आहे, त्याने माझ्याबरोबर अबोला धरलाय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं काय बोलतेस तू हे भूमी, आणि लगेच रडायचं नाटक करते. कारण तिथे किचनमध्ये आकाश आलेला असतो आणि रागिनी म्हणत असते, आकाश बघितलंस ना, अरे भूमी काय म्हणते ते, मी इथे तिची माफी मागायला आले होते, मी तिचे हात जोडून माफी मागत होते आणि भूमी मला म्हणाली की हे मी सगळं करते, मुद्दामून करते, डावपेच मी खेळते, मी आकाशला तिच्यापासून दूर केले असं म्हणाली रे ती मला. काय करू मी आता, कसा भूमीचा गैरसमज दूर करू, खरंच मला काही कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं का बोललीस तू आईला? किती वेळा तुझ्यामुळे आईच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे. खरंच भूमी मला आता ना वाटायला लागले की तुझ्यामधला चांगुलपणा संपत चाललाय की तुझ्यामध्ये नव्हताच. खरंच मला हे कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस, खोटं बोलतायत त्या, अरे त्याच मला नको नको त्या बोलत होत्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी बास झाला आता, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आई प्लीज तू रडू नकोस, भूमीमुळे डोळ्यामध्ये पाणी आणायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी मी इथे तुझ्याजवळ आहे ना बोलायला आलो होतो आई बाबांच्या केसविषयी, पण इथे आल्यानंतर मला कळलं की तुझ्याबरोबर मी बोलत नाही आहे ना, तेच बरं आहे, कशाला बोलू मी तुझ्याजवळ. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश म्हणजे तुला काय वाटतं मी खोटं बोलते आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, तू खोटं बोलतेस की खरं मला नाही माहिती, पण तुझ्यामुळे सारखं सारखं आईच्या डोळ्यात पाणी येते हे मला अजिबात पटत नाही आहे. भूमी तू अशी का वागतेस खरंच मला कळत नाही आहे, आणि जर असंच तुझं वागणं चालू असेल ना तर मग मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे, आपण नाही बोलत ना तेच चांगलं आहे. असं म्हणून आकाश तिथून निघून जातो. तेव्हा इथे रागिनी आता रडायचं जे काही नाटक करत असते ते नाटक आता बदलते आणि ते हसण्यात बदलते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, बघितलंच भूमी, तू अगं फक्त प्रयत्न केलास गं, पण मला 1 मिनिटसुद्धा नाही लागला तुझा हा प्लॅन सगळा उलटा फिरवायला. बघितलंस ना, आकाश तुझ्याबरोबर बोलायला आला होता पण थांबला का बोलायला? नाही, कारण मी त्याला इथून जायला सांगितलं आणि माझं नाटक बघून तो लगेच निघूनसुद्धा गेला. आता काय करणार आहेस तू उद्या? उद्या तू काही करू शकणार नाही आहेस, कळलं ना? तेव्हा इथे रागिनी जाते. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त राग आलेला असतो. भूमी म्हणत असते की नाटकी बाई, खरंच खूप नाटकी बाई आहे ही. तर इथे भूमी आता किचनमध्ये काम करत असते. भूमी आता किचन आवराआवर करत असते. तेव्हा तिथे आजी येतात आणि म्हणतात, भूमी अगं काय गं, जेवण का बरं तू फ्रीजमध्ये ठेवतेस, तू अजून जेवलेली नाही आहेस ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आजी मला नको जेवायला. तेव्हा आजी म्हणतात, अगं मगाशी मी तुला विचारलं तर म्हणालीस नंतर जेवते म्हणून, आता भूक नाही आहे आणि आता म्हणतेस की नको मला. तेव्हा भूमी म्हणते, नाही आजी मगाशी खरंच मला भूक नव्हती, पण आता मला जेवायला नको, मला ॲसिडिटी झाली आहे ना, पण तुम्ही काळजी करू नका, झोपण्याच्या आधी मी थंड दूध पिऊनच झोपेन, नका तुम्ही काळजी करू. तेव्हा इथे आजी म्हणतात, हे बघ भूमी, अगं ॲसिडिटी झाली आहे ना, तुझी काळजी घे. हे बघ घरच्या गृहिणीने असं उपाशी राहणं पटत नाही अगं, कारण तिला घर सांभाळायचं असतं, त्याच्यामुळे घर सांभाळणारी व्यक्ती ही आजारी पडून कसं काय जमेल. तेव्हा मी तुला म्हणते की स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस, पोटभर जेवत जा, स्वतःची काळजी घे. आणि चेहरा बघ किती उतरलाय, आकाश बोलत नाही आहे म्हणून एवढा त्रास करून घेऊ नकोस, डोक्याला ताण घेऊ नकोस, ठीक आहे, जेव आणि मग झोप. असं म्हणून आता आजी जाते. तेव्हा इथे भूमीला आठवतं, भूमीने दिव्यासमोर आता व्रत ठेवलेलं असतं, ते सुद्धा निर्जला व्रत. कारण का इथे आकाश भूमीबरोबर बोलत नसतो. तेव्हा भूमी म्हणते की रागिनी आत्यांची कट कारस्थानं चालू आहेत आणि मला इथे आता माझ्यामधला आणि आकाशमधला अबोला संपवायचा आहे, आणि जोपर्यंत पहिल्यासारखं सगळं होत नाही, आकाश माझ्याबरोबर बोलत नाही, तोपर्यंत मी निर्जला व्रत करणार, असं भूमी म्हणालेली असते. तेव्हा इथे भूमीला आता चक्कर येते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
भूमी आकाशला म्हणत असते की आकाश तुला सीम उल्लंघनाच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा असं ती म्हणायला जात असते. पण तेवढ्यात आकाश रागिणीला इथे आता शुभेच्छा देत असतो दसऱ्याच्या. तेव्हा इथे आता दसऱ्याच्या शुभेच्छा देत असताना इथे भूमी मागे वळून जात असते. तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा भूमीला चेक करण्यासाठी डॉक्टर येतात. त्या म्हणतात की यावेळेचा दसरा फळलाय तुम्हाला, कारण तुम्ही बाबा होणार आहात आणि तुम्ही आई. तेव्हा इथे आकाशला खूप आनंद होतो आणि तो लगेच भूमीला मिठी मारतो. तेव्हा इथे रागिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे मी आकाशला मारण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा वारसदार आता येतोय, माझ्यासाठी अजून कठीण होणार आहे.